अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत, श्रद्धा आणि इतिहासाचा भक्कम वारसा जपणारा येवल्यातील हे पवित्र स्थान म्हणजे श्री खंडेराव महाराज मंदिर. चला तर जाणूया इतिहास या मंदिराचा. तर जय श्रीराम, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी चालू केली आहे सिरीज ऐतिहासिक येवल्याचे ऐतिहासिक मंदिर पार्ट 6. तर मी आज आलो होतो आपल्या येवल्यातील 6व्या मंदिराकडे, श्री खंडेराव महाराज मंदिर, जे की पाटीलवाडामध्ये आहे. अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाणारे श्री खंडेराव महाराजांचे मंदिर अत्यंत कमी ठिकाणी पाहायला मिळते आणि येवल्यातील हे मंदिर त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पवित्र श्रद्धास्थान मानलं जातं. येवल्याची स्थापना राजे रघुजी बाबांनी केल्यानंतर शहराची रचना अत्यंत दूरदृष्टीने करण्यात आली. व्यापार पेठ उभी राहू लागली. विविध शहरांतील व्यापारी येवला येथे येऊ लागले. त्याच काळात अक्कलकोट येथील श्री नतोपंत कथाळ हे येवल्यात आले. ते मल्हारी मार्तंडाचे निस्सम भक्त होते. त्यांनी राजेंकडे व्यापारासाठी नव्हे तर मंदिरासाठी जागा देण्याची विनंती केली. राजे रघुजी बाबांनी त्यांचा मान राखवत गावातील मध्यवर्ती आणि गडी जवळील मोठी जागा मंदिरासाठी उपलब्ध करून दिली. त्यानंतर श्री नतोपंत कथाळ यांनी हेमाडपंथी धर्तीवर मंदिर बांधकामास सुरुवात केली. उत्कृष्ट दगड, चुना आणि कुशल कारागिरांच्या सहाय्याने या सुंदर मंदिराची निर्मिती झाली. पुढे साधू संतांच्या पावन उपस्थितीत श्री खंडेरायांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि हे मंदिर येवल्याकरांच्या सेवेत रुजू झाले. 3 शतकाहून अधिक काळ लोटूनही या मंदिराची स्थिती आजही अत्यंत चांगली आहे. उंच चौथऱ्यावर उभारलेले आणि घडीव दगडात बांधलेले हे मंदिर सहज भक्तांच्या नजरेत भरतं. मंदिराच्या चारही बाजूंना कोट असून प्रवेशद्वार वाघाची मूर्ती आपलं स्वागत करते. आत प्रवेश करताच भव्य दीपमाळ लक्ष वेधून घेते आणि गाभाऱ्यात गेल्यावर अत्यंत सुबक अशा श्री खंडोबा, महाळसाई आणि बाणा यांच्या मूर्ती पाहून भक्त नतमस्तक होतात. मंदिराशी भक्तांची श्रद्धा खूप खोलवर जोडलेली आहे. ज्यांच्या घरात शुभ कार्य किंवा विवाह असतो ते येथे दिवट्या, बुधल्या आणि नैवेद्य घेऊन येतात आणि खंडेरायाला आपल्या कार्य निर्विघ्न पार पाडावा अशी मनोभावे प्रार्थना करतात. सन 1974 पूर्वी काही वर्ष येथे चंपाषष्ठी उत्सव अत्यंत साध्या स्वरूपात साजरा केला जात होता. पण स्थानिक युवक आणि भक्तांनी पुढाकार घेतला आणि उत्सवाला नवसंजीवनी मिळाली. पुढे 1975 साली उत्सव समितीची स्थापना झाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते चंपाषष्ठी महापूजा आणि महाअभिषेक होण्याचं भाग्य समितीला लाभलं. त्यानंतर या उत्सवाचं रूपच बदलून गेलं. अनेक कार्यकर्ते, ज्येष्ठ मंडळी आणि भक्तांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. चंपाषष्ठी उत्सव फक्त 1 दिवसापुरता मर्यादित न राहता मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षडोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ लागला. या काळात पूजा अर्चा, शास्त्रीय विधी, शांतीपाठ, महाअभिषेक, पालखी मिरवणूक, भजन, गोंधळ आणि विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न होतात. चंपाषष्ठीच्या दिवशी गावातील प्रमुख रस्त्यावरून पालखी मिरवणूक निघते आणि संपूर्ण परिसर यरकोट यरकोट जय मल्हार या जयघोषाने दुमदुमून जातो. आजही हे मंदिर केवळ एक देवस्थान नाही तर येवल्याचा इतिहासाचा, परंपरेचा आणि अढळ श्रद्धेचा एक जिवंत